पुणे कारागृह पोलीस भरती 2025 जे आजच पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा. 25चा घातांक 7.5 गुणीला दिलेला आहे 5चा घातांक 2.5 भागीला दिलेला आहे 125चा 1.5 घातांक. बरं, असं दिसल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना घाम फुटतो, पण घाबरायचं काही कारण नाही आहे. कारण की घातांक किती कसे असले तरी हे जे पाया आहे याला पाया म्हणतात आणि खालचा जो ए घात एम आहे, हा जो पाया असतो खालच्याला पाया आणि वरच्याला घात म्हणतात. ठीक आहे. हा जो पाया आहे, बेस आहे, हा कसा आहे तर एकाच संख्येच्या घातांकामध्ये आहे. म्हणजे तुम्ही 25ला कसं लिहू शकता? 25ला कसं लिहू शकतो मी बघा. 25ला मी 5चा वर्ग म्हणू शकतो, जो इथे ऑलरेडी 5 आहे दुसऱ्या साईडला. आणि 125ला मी काय म्हणू शकतो, की 125 काय आहे? 5चा घन आहे. मग सर्वप्रथम मी 25ला 5चा वर्ग असं लिहितो. आता 25ला जर मी 5चा वर्ग लिहिला, काय केलं मी बघा, 25चा घातांक किती होता? 7.5 होता, गुणीला 5चा घातांक 2.5 होता. छेदामध्ये 125चा घातांक किती आहे? 1.5 आहे. मी काय केलं, ह्या 25ला कसं लिहिलं? 5चा दुसरा घात चा 7.5वा घात. कारण की हे लिहू शकतो मी, तो वर्ग आहे तर. ठीक आहे. गुणीला 5चा 2.5वा घात. छेदामध्ये काय येणार आहे? 5चा 125ला मी कसं लिहितं बघा. 125ला मी लिहितोय 5चा तिसरा घात चा 125ला लिहिलं मी 5चा तिसरा घात आणि हा जो घातांक आहे तो दशाला तसा 1.5. आता घातांकाचे काही नियम आहेत जे तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की एचा घातांक एम दिलेला असेल, चा घातांक एन दिलेला असेल, चा घातांक काय घेऊया आपण, की क्यू दिलेला असेल असं समजूया, किंवा टी दिलेला आहे. तर ह्या तिघांचं काय होतं, जर घातांकाचा घातांक दिलेला आहे तर त्या केसमध्ये हे सगळे एकमेकांच्या, हे एम एन आणि हा टी हे काय असतात गुणाकारामध्ये. म्हणजे एम गुणीला एन गुणीला टी हे काय आहेत? गुणाकारामध्ये आहेत. तर मग घातांकाच्या ह्या नियमाचा जर आपण इथे वापर केला तर बघा, हे दोन एकमेकांच्या घातांकाचे घातांक आहेत. मग 2 गुणीला 7.5 2 गुणीला 7.5 किती होतील? तर बेस म्हणजे जो पाया आहे तो समानच ठेवायचा आहे. मग इथे होईल 2 गुणीला 7.5 म्हणजे 15. 2 गुणीला 7.5 म्हणजे 15, म्हणजे 5चा 15वा घात गुणीला हे 5चा 2.5वा घात. सेम तसंच छेदामध्ये होणार आहे 5चा 3 गुणीला हे दोघांचा गुणाकार होत असतो. काय होईल? 3 गुणीला 1.5 3 गुणीला 1.5 म्हणजे 15 त्रिक 45 म्हणजे 4.5 होईल. आता घातांकाचा अजून एक नियम इथे वापरावा लागणार आहे आपल्याला. तो म्हणजे काय? एचा घातांक जर एम दिलेला असेल गुणीला एचा घातांक एन. म्हणजेच काय? पाया समान आहे, पण घात कसे असो, समान असो वेगळे असो. तर ज्या कंडिशनमध्ये आणि त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलेलं असेल तर आपण पाया समान घेतो आणि गुणाकार असेल तर एम अधिक एन असं करतो. मग इथे पण पाया इथे 5 आहे, इथे 5 आहे. मग आपण लिहिणार काय? 5 आणि घातांकाची काय करणार आहोत? बेरीज. म्हणजे इथे 15 आहेत प्लस 2.5 आहे. छेदामध्ये किती? तर 5चा 4.5वा घात. बरोबर. आता बघा, हे एक नियम झाला. दुसरा नियम काय म्हणतो घातांकाचा? अजून एक नियम आहे. एचा घातांक एम छेदामध्ये एचा घातांक एन. इथे गुणाकार होता, इथे भागाकार आहे. समान पाया आहे, समान बेस आहे, तर बेस समान ठेवायचा. वरचा जो घात आहे एम जशाला तसा ठेवायचा, खालचा घात वरती पाठवायचा आणि त्याला मायनस करायचा. ठीक आहे. बघा, खालचा घात जो भागाकारामध्ये आहे तो वरती जर पाठवला तर तो मायनसमध्ये होतो. मग आपल्याला इथे बघा, इथे किती भेटणार होतं? 5चा 15 प्लस 2.5 म्हणजेच किती? 17.5 छेदामध्ये 5चा घातांक 4.5. या दोघांची तर बेरीज करावंच लागणार ना. या दोघांची बेरीज केली तर 17.5 आली. ठीक आहे. आता घातांकाचा पुढचा नियम वापरणार आहोत, हा वाला. ह्याचा वापर जर केला तर इथे पाया समान आहे, इथे पाया समान आहे. पाया समान ठेवला आपण. 17.5 वजा खालचा घात जर वरती पाठवला तर 4.5 काय होतील? ह्याच्यातून वजा होतील. मग किती येतील? 5चा किती येणार आहे? 17.5 मधनं 4.5 जर वजा केले तर येतील 13. मग काय उत्तर येणार आहे आपला? 5चा 13वा घात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे.
ठीक आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 मध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. तर ह्या मंथली मेंबरशिपचे बेनिफिट काय आहेत? तर ह्या महिन्याभरात तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा, काही लिमिट नाही आहे. आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपवू शकता. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.